Hello, good morning children. Today we will discuss about the last topic of this second unit, that is the translocation of organic solute. Then translocation of organic solute means how the translocation is taken place in the plants, and organic solutes means these are the substances are prepared by the leaves, means how the translocation is taken place. It includes introduction, mechanism of translocation, and it has much mass hypothesis is one of the theory is given for to prove how the translocation is taken place. So we will discuss about these all 3 points: introduction, mechanism of translocation, and much mass hypothesis. Then first we will see what is the definitions of translocation. Translocation is the movement of organic substance made by the plant which are called assimilate. In this plant called this substances which is made by the plants is called as assimilates, means sugar and other chemicals. Means assimilate substance means sugar and other chemicals made by plant cells and translocated in the phloem tissue. Then it is translocated in the phloem tissue. म्हणजे या ठिकाणी लीव्हजमध्ये ऑर्गॅनिक सबस्टन्स बनवले जातात अँड इन दॅट ऑर्गॅनिक सबस्टन्स इन्क्लूड द शुगर्स अँड अदर केमिकल्स, आणि ते बनवलेलं जो सॅप असेल, जे ॲसिमिलेट्स असतील, ते सर्व फ्लोएम थ्रू प्लांटच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ट्रान्सफर केले जातात. इज कॉल्ड ॲज द ट्रान्सलोकेशन. मीन्स ट्रान्सलोकेशन इज द मुवमेंट ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्सेस मेड बाय द प्लांट which are called assimilates, means sugars and chemicals are made plant cells and translocated in the phloem tissue. Then organic nutrients are translocated through the phloems, means this all the assimilates means sugar and chemicals, other chemicals means organic nutrients. These all are the organic nutrients. These all are the other organic nutrients are translocated through the phloems because this is the food material. And this food material is transferred through the phloem. Phloem त्या ठिकाणी ट्रान्सफर होतं and xylem is transfer the water. We know that very well. आपल्याला माहिती आहे की फ्लोएममध्ये जे फूड मटेरियल असेल ते ट्रान्सलोकेट होत असतं आणि झायलेममध्ये पाणी ट्रान्सलोकेट होत असते, म्हणजे ट्रान्सफर होत असतं. मीन्स देर आर द टू सिम्पल पाईपलाईन्स वी कॅन कन्सिडर. एकामध्ये फूड सप्लाय होत असतं आणि दुसऱ्यामध्ये झायलेम सप्लाय होत असतं. झायलेममध्ये वॉटर सप्लाय होत असतं. इन दिस ट्रान्सपोर्ट ऑफ ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट इन द प्लांट्स, म्हणजे हे जे ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आहे ते प्लांट्समध्ये ट्रान्सफर होत असतं एका भागातून दुसऱ्या भागामध्ये. फ्लोएम सॅप इज अँड ॲक्वस सोल्युशन्स दॅट मोस्टली सुक्रोज. मीन्स हे जे फ्लोएम सॅप आहे, म्हणजे फ्लोएममध्ये जे जाणारं सोल्युशन आहे, फ्लोएममधून जे जाणारं सॅप आहे, दॅट सॅप इज मोस्टली ॲक्वस सोल्युशन, means sucrose solutions, means the food material. We can consider it is the food material. त्याला आपण food material म्हणू. Then translocation is taken place in the different directions. मग ट्रान्सलोकेशन जे होत असतं ते वेगवेगळ्या डायरेक्शन्सला होत असतात. मीन्स दॅट इज द ट्रान्सलोकेशन्स, डाऊनवर्ड ट्रान्सलोकेशन्स, अपवर्ड ट्रान्सलोकेशन आणि लॅटरल ट्रान्सलोकेशन्स. म्हणजे प्लांटच्या लीव्हजमध्ये जे काही फूड मटेरियल बनेल ते वरच्या बाजूलासुद्धा ट्रान्सफर होतात, खालच्या बाजूलासुद्धा ट्रान्सफर होतात आणि लॅटरली म्हणजे समांतर भागामध्ये म्हणजे ब्रँचेसच्या साईडलासुद्धा ते ट्रान्सफर होत असतात. म्हणजे डाऊनवर्ड ट्रान्सलोकेशन्स म्हणजे मोस्टली ऑफ द ऑर्गॅनिक मटेरियल इज मॅन्युफॅक्चर्ड इन द लीव्स अँड ट्रान्सलोकेटेड डाऊन टू स्टेम अँड लीव्स. आता लीव्स कुठे असतात? लीव्स असतात वरच्या बाजूला, मी शेंड्याच्या बाजूला. देन त्या ठिकाणी जे फूड मटेरियल त्या ठिकाणी जे बनवलं जाईल ते डाऊनवर्ड्स म्हणजे स्टेम्समध्ये क्लोरोफिल नसतात किंवा कमी प्रमाणात असतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी फूड मटेरियल बनत नाही. म्हणून जे लीव्समध्ये जे फूड मटेरियल बनलेलं आहे ते डाऊनवर्ड साईडला ट्रान्सफर होतात. आणि रूट्समध्ये सुद्धा क्लोरोफिल नसतं,
म्हणून त्या ठिकाणी फूड मटेरियल बनत नाही. म्हणून त्या ठिकाणी काय होतं, त्या ल्यूजमध्ये जे बनलेलं फूड मटेरियल असेल ते डाऊन साईडला ट्रान्सफर होतं. म्हणजे रूटला सुद्धा फूडची गरज आहे. त्याची ग्रोथ असेल, रिप्रोडक्शन असेल, सेल डिव्हिजन असेल, वॉटर ॲब्झॉर्प्शन असेल, या फंक्शनसाठी सुद्धा त्याला फूडची गरज असते. म्हणजे हे जे फूड येतं हे ल्यूजपासून येतं, म्हणजे डाऊनवर्ड्स ट्रान्सलोकेशन्स त्या ठिकाणी होत असतं. देन अनदर वन अपवर्ड ट्रान्सलोकेशन्स. आता अपवर्ड ट्रान्सलोकेशन मीन्स इट टेक प्लेस मेनली ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ सीड्स. म्हणजे ज्यावेळेला सीड्सचे जर्मिनेशन्स होत असतात तर सीड्समध्ये जे फूड मटेरियल असेल ते सीड्सच्या कोटिलेडन्स जे असतात त्या ठिकाणी असतात. आणि ज्यावेळेला जर्मिनेशन्स होतं त्यावेळेला ट्युबर्स जे असतात ते वरच्या बाजूला मूव्ह होते. मग ट्युबर्स इज जनरली ॲट द बिगिनिंग इज व्हाईट, मीन्स नो क्लोरोफिल. जोपर्यंत क्लोरोफिल डेव्हलप होत नाही तोपर्यंत त्याला ह्या सीड्समधून फूड ट्रान्सफर केलं जातं. म्हणजे खालच्या बाजूने वरती असं सीड्स ट्रान्सफर केलं जातं. मीन्स अपवर्ड डायरेक्शन्स. मीन्स स्टोअर्ड फूड मटेरियल्स इज being converted into the soluble form and supplied to the upper growing part of the young seedlings till has develops the green leaves. जोपर्यंत त्याच्यामध्ये ग्रीन लीफ डेव्हलप होत नाही तोपर्यंत ते सीड्समध्ये जे काही फूड मटेरियल असेल ते वरच्या बाजूला सप्लाय केलं जातं. दुसरं असेल की एखादा प्लांट असेल, प्लांटमध्ये फ्लावर्स असतील किंवा बर्ड्स असतील. बर्ड्स अँड फ्लावर्स इज नॉट प्रिपेरिंग द फूड. आणि त्याच्या डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणात फूडची गरज असते आणि ती जे फूड असेल ते ग्रीन लीव्जमधून वरच्या बाजूला ट्रान्सफर केले जातात. म्हणजे वरती ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला अपवर्ड डायरेक्शनची ट्रान्सलोकेशन त्या ठिकाणी होत असते. आणि खूप कमी प्रमाणात जे होत असेल ते लॅटरल ट्रान्सलोकेशन. द रॅडिकल ट्रान्सलोकेशन्स ऑफ ऑर्गॅनिक सोल्यूट टेक प्लेस इन द प्लांट्स फ्रॉम द सेल टू पीथ टू कॉर्टेक्स. पीथ इज इन द सेंटरमध्ये पीथ असतात आणि त्याच्या हॉरिझॉन्टल साईडला अशा प्रकारच्या हॉरिझॉन्टल साईडला या ठिकाणी पीथ मधून कॉर्टेक्स साईडला त्या ठिकाणी ट्रान्सफर होत असतात. म्हणजे ते जे सॅप असेल तो ट्रान्सफर होत असतात, त्याला लॅटरल ट्रान्सलोकेशन्स म्हणतात. म्हणजे डाऊनवर्ड ट्रान्सलोकेशन्स आपण पाहिलं, म्हणजे प्लांट्सपासून, लीव्सपासून रूट आणि स्टेमपर्यंत जे काय ट्रान्सलोकेशन होतं त्याला डाऊनवर्ड ट्रान्सलोकेशन म्हणतात. देन जर्मिनेटिंग सीड्समधून वरच्या बाजूला जे ट्रान्सलोकेशन्स होतात किंवा लीव्समधून फ्लावर्स किंवा बर्ड साईडला जे ट्रान्सलोकेशन्स होतात त्यालासुद्धा अपवर्ड ट्रान्सलोकेशन्स म्हणतात. आणि लॅटरल ट्रान्सलोकेशन हे पीथ टू कॉर्टेक्स याच्यामध्ये हे ट्रान्सलोकेशन्स होत असतं, ज्याला आपण अपवर्ड ट्रान्सलोकेशन्स या ठिकाणी म्हणत असतो. ओके, तो अशा 3 डिफरंट टाईप ऑफ ट्रान्सलोकेशन्स इज देअर. One is the upward translocations, downward translocations and lateral translocations. Then now we can prove this theory by the Munch-Mass flow hypothesis. So Munch-Mass flow hypothesis is one of the theory is provided how the translocation is taken place. Now you can see in the figure. Okay, so we study these figures, means experiment will be there for this 10 marks. So what is the translocation and explain the Munch-Mass hypothesis. त्यावेळेला तुम्हाला एक फिगर ड्रॉ करून या ठिकाणी त्याचे डिस्क्रिप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. सो इन दिस वन first we will see this figure. This is the figure having the A chamber and B chamber. So we can consider this A chamber and B chamber is as the this osmosis A. Osmosis A means that is the osmometer A and osmometer B. We can consider this is the osmometer A and osmometer B, means A chamber and B chamber. And this is the beaker, and this beaker side is also connected to each other. अशा प्रकारचे ते सुद्धा या ठिकाणी कनेक्ट आहेत. and both the A chamber, one osmometer and this osmometer is also connected to each other, means एक दुसऱ्याला एका ट्यूबने त्या ठिकाणी कनेक्ट असतात. ओके, तर अशा प्रकारचे हे बीकरमध्ये या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि दिस बीकर इज ऑल्सो कनेक्टेड टू इच अदर. आणि हे जे ए चेंबर आहे, ए चेंबर अँड बी चेंबर इज ऑल्सो कनेक्टेड टू इच अदर. सो अशा प्रकारचे हा. नाउ
we will see details of this osmometer, how the osmometer is function. First we will see mass flow in the physical process demonstrated by Easton Munch in his famous osmometer experiment or model in 1930. Means the scientist name is the Ernst Munch. त्यांनी या ठिकाणी हे मॉडेल डेव्हलप केलेलं आहे 1930 मध्ये. In much mass flow models demonstrate that the fluid flows from region of high concentrated pressure to the region of low concentrated pressure. म्हणजे या ठिकाणी पहा हे जे सोल्युशन असेल, दिस इज द कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशन याच्यामध्ये भरलेलं आहे. कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशन आणि याच्यामध्ये डायल्यूट शुगर सोल्युशन आहे. कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट तुम्हाला माहिती आहे. ओके, दिस कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशन याच्यामध्ये आहे, पूर्ण भरलेलं आहे याच्यामध्ये. आणि या ठिकाणी डायल्यूट शुगर सोल्युशन म्हणजे शुगरचे प्रमाण कमी आहे, याच्यामध्ये शुगरचे प्रमाण जास्त आहे. मी दिस इज द कॉन्सन्ट्रेटेड मीन्स हायर प्रेशर, मीन्स हाय डेमोस्ट्रेटिक प्रेशर मीन्स हायर प्रेशर याच्यामध्ये शुगरचे आहे, याच्यामध्ये लो प्रेशर असेल. देन व्हॉट विल हॅपन इफ द फ्लूइड इज फ्लो कॅरीड द होल मास ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. मग या ठिकाणी हे जे पाणी ॲब्झॉर्ब होईल त्याच्यासोबत काय तर डिफरंट सबस्टन्सेससुद्धा त्या ठिकाणी आतमध्ये येत असतात. देन इन ऑस्मोमीटर ए कॉन्सन्ट्रेटेड सुक्रोज सोल्युशन्स मीन्स लिप हॅज लोअर वॉटर पोटेन्शियल. म्हणजे याला आपण एक लिप असे कन्सिडर करू, मीन्स लोअर वॉटर पोटेन्शियल. देन वॉटर फ्लो इंटू द हाय प्रेशर हाय वॉटर पोटेन्शियल रिजन मीन्स वेसल्स टू लो वॉटर पोटेन्शियल रिजन. आता या ठिकाणी शुगर सोल्युशनचे कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशन आहे आणि या ठिकाणी पाणीचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे. म्हणून पाणी काय होईल, शुगर सोल्युशन विल ॲब्झॉर्ब द वॉटर, दिस शुगर विल ॲब्झॉर्ब द वॉटर. म्हणजे हे जे पाणी असेल हे पाणी आतमध्ये या ठिकाणी एंटर होईल. मीन्स द वॉटर, दिस इज द वॉटर. ओके, हे जे आहे हे वॉटर आहे अँड दिस वॉटर विल एंटर हिअर लाईक दिस. दिस वॉटर विल बी एंटर फ्रॉम डिफरंट साईड्स. म्हणजे वॉटर याच्यामध्ये आतमध्ये येईल बिकॉज दिस कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशन विल ॲब्झॉर्ब द वॉटर. ओके, ते पाणी या ठिकाणी ॲब्झॉर्ब करेल. मीन्स काय होईल की पाणी या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी प्रेशर वाढेल. मीन्स द प्रेशर विल गेट इन्क्रीज. हिअर द प्रेशर विल गेट इन्क्रीज अँड देन वॉटर विल बी मूव अपवर्ड्स लाईक दिस वन. अशा प्रकारचं वॉटर इकडच्या बाजूला फ्लो होईल, कारण इकडे प्रेशर वाढलं, हे पाणी आतमध्ये आलं आणि हे या ठिकाणी आलं. परंतु या ठिकाणी डायल्यूट सोल्युशन असल्यामुळे हे पाणी या ठिकाणी येईल. देन याच्यामध्ये हे पाणी भरलं जाईल पूर्ण, मीन्स पाणी सर्व याच्यात भरलं जाईल अँड देन द पाणी विल वॉटर विल बी मूव आउटसाईड. परत ते पाणी या ठिकाणी बाहेरच्या बाजूला येईल बिकॉज हिअर द लो प्रेशर. ज्या ठिकाणी प्रेशर वाढला ते पाणी या ठिकाणी अशा प्रकारचे येऊन याच्यामध्ये येईल आणि नंतर ते पाणी या ठिकाणी परत या ठिकाणी बाहेर येईल. देन इन ऑस्मोमीटर कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशन्स इन लिप वॉटर इज द झायलेम. अशा प्रकारचे या ठिकाणी मुवमेंट होईल. देन इन नेक्स्ट स्लाइड, देन सेम फिगर इज क्रिएट द हाय ऑस्मोटिक प्रेशर इन ए. म्हणजे या प्रेशर याच्यामध्ये काय होईल, हाय ऑस्मोटिक प्रेशर या ठिकाणी तयार झाला अँड फोर्स सोर्स सोल्युशन्स एंटर इन टू द कॉन्सन्ट्रेटेड ट्यूब. मीन दिस इज द सीव ट्यूबमध्ये ते या ठिकाणी एंटर होईल. दिस इज द सीव ट्यूब जी प्लांटमध्ये असतात, ती सीव ट्यूबमध्ये एंटर होईल आणि देन इट विल बी एंटर हिअर, ते याच्यामध्ये अँड पास टू बी मीन्स रूट सेल्स. सपोज हे रूट सेल्स असतील याच्यामध्ये त्या ठिकाणी पास होईल. ॲज फ्लो ऑफ मास फ्रॉम द ऑस्मोमीटर ए टू ऑस्मोमीटर बी कंटिन्युअस. हे जे फ्लोईंग असेल हे कंटिन्यू असेल. द सुक्रोज सोल्युशन्स पुश अलॉंग विथ द फायनली अपियर्स इन बी. म्हणजे हे जे शुगर सोल्युशन असेल फायनली कुठे मिळेल आपल्याला, बीमध्ये मिळेल. म्हणजे इट विल बी एंटर इन टू द बी. या बीमध्ये त्या ठिकाणी ते एंटर होईल, याच्यातून निघेल आणि त्या सीव ट्यूबमधून सरळ या ठिकाणी एंटर होईल.
देन इन बी कंटेन वॉटर डायल्यूट सोल्युशन. मग बीमध्ये काय होतं, या ठिकाणी डायल्यूट शुगर सोल्युशन होतं. अँड वॉटर मूव आउट फ्रॉम द हायर वॉटर थ्रू द कॉन्सन्ट्रेटिंग ट्यूब झायलेम बिटवीन द टू कंटेनर्स. म्हणजे या टू कंटेनर्समधून त्या ठिकाणी पाणी असं बाहेर यायला सुरुवात होईल. देन मास फ्लो कंटिन्युअसली अंटिल कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशन. मग हे या ठिकाणी असा फ्लो कुठपर्यंत होत राहील, जोपर्यंत ह्या दोघांमध्ये कॉन्सन्ट्रेशनचे पर्सेंटेज सारखं होत नाही. आता सुरुवातीला हे कॉन्सन्ट्रेटेड होतं, आता शुगर जास्त होती, याच्यात कमी होती. मग नंतर हे इकडचे इकडे फ्लो झाल्यानंतर पाणी इकडे झाल्यानंतर हे सुद्धा डायल्यूट होईल आणि हे सुद्धा डायल्यूट होईल, कारण पाणी इकडून असं सुद्धा आलेलं आहे. मीन्स दिस पोर्शन इज बिकम डायल्यूट अँड दिस इज ऑलरेडी डायल्यूट. सो ज्यापर्यंत हे दोघं पॅन ए चेंबर आणि बी चेंबर दोघं सारखे होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी काय होईल, पाणी कंटिन्यू येत राहील. मग प्लांट्समध्ये कसं होत असतं की या ठिकाणी प्लांटला तर कंटिन्युअस या ठिकाणी सप्लाय या ठिकाणी आवश्यक असतं फूड मटेरियलच्या. मग इन द नेचर इक्विलिब्रियम्स इज नॉट रीड बिकॉज द सोल्युशन्स कॉन्स्टंटली सिंथेसाइज ॲट द सोर्स बी. म्हणजे हे जे ई असेल, हे जे ए असेल, ह्या एमध्ये कंटिन्युअस शुगर ॲड होत राहते. मीन्स शुगर विल बी कंटिन्युअसली ॲड इन दिस वन. याच्यामध्ये शुगर सिंथेसाइज म्हणजे बनणे. म्हणजे या ठिकाणी जर डायल्यूट इकडचं पाणी येऊन जर डायल्यूट झालं तरी या ठिकाणी शुगर कंटिन्युअस प्लांटमध्ये ॲड होत असल्यामुळे या ठिकाणी याचे कॉन्सन्ट्रेशन जास्त राहील आणि मग पाणी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ओढलं जाईल आणि ते सी ट्यूबमधून इकडच्या बाजूला पाठवलं जाईल. मीन्स अशा प्रकारचे या ठिकाणी ट्रान्सलोकेशन हे कंटिन्युअस या ठिकाणी होत असतं. देन याच फिगरमध्ये आपण परत या ठिकाणी तीच फिगर मी या ठिकाणी दाखवलेली आहे आणि कम्पेअरसाठी दुसरी फिगर प्लांटचे कशा प्रकारचे या ठिकाणी फंक्शन्स होत असतात. म्हणजे आता या ठिकाणी जर पाहिलं तर दिस इज द झायलेम. म्हणजे या ठिकाणी आपण याला झायलेम कन्सिडर करू. दिस पोर्शन इज बिकम फ्लोएम, याला आपण फ्लोएम कन्सिडर करू. ओके. आणि दिस इज द सप्लाय एंड मीन्स मेसोफिल सेल्स. मीन्स दिस इज द सी ट्यूब, हे मेसोफिल सेल्स असतील. ओके. आणि हे जे मधलं जे आहे ई ट्यूब, दिस ट्यूब वी कॅन कन्सिडर इट इज ॲट द कॅम्बियम. हे याला कॅम्बियम आपण कन्सिडर करू. ओके. आणि दिस इज द कॉन्सिप्शन्स एंड, म्हणजे शेवट मीन्स रूट मीन्स सॉईल वॉटर. या ठिकाणी एक सॉईल वॉटर वगैरे आपण या ठिकाणी कन्सिडर करू. तर या ठिकाणी काय होईल, सुरुवातीला पाणी या ठिकाणी एंटर होतं आहे. पाणी एंटर झाल्यानंतर या ठिकाणी जे शुगर सोल्युशन आहे, दिस द फूड मटेरियल विल बी ट्रान्सफर टू अप्पर साईड. अशा प्रकारचे ट्रान्सफर होईल. म्हणजे इथून ते अशा प्रकारचे इकडे आलं, परत मग ते फ्लोएममध्ये एंटर होईल आणि फ्लोएममधून ते रूटमध्ये सुद्धा ट्रान्सफर होईल आणि ते स्टेमच्या साईडला सुद्धा या ठिकाणी ट्रान्सफर होईल. म्हणजे दोघं साईडला ट्रान्सफर म्हणजे दिस वन. मग हे या ठिकाणीचं सोल्युशन हे वरती कसं गेलं, बिकॉज ऑफ दिस ऑस्मॉटिक प्रेशर. कारण या ठिकाणी पाणी आतमध्ये आलेलं आहे आणि ते पाणी आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी मोठं पाणी भरलं गेलं आणि ते पाणी वरच्या बाजूला ट्रान्सफर झालं आणि ते मग रूट वगैरे ह्या साईडला पोचलेलं आहे. मीन्स अशा प्रकारचे ट्रान्सलोकेशन्स या ठिकाणी कंटिन्युअस होत असतं. मीन्स ट्रान्सलोकेशन इज टेकन प्लेस. म्हणजे प्लांटच्या फिगरमध्ये जर डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन जर दिलं तर अशा प्रकारचे या ठिकाणी पूर्ण आपण पाहू शकतो की या ठिकाणी डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन्समध्ये जिथे प्लांट सेल्स असतील, फ्लोएम सेल असतील, जायलम सेल असतील, नंतर हे मेसोफिल सेल्स आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी जात असतात, नंतर रूट साईडला सुद्धा या ठिकाणी येत असतं पाणी. अशा प्रकारचे या ठिकाणी ट्रान्सलोकेशन्स होत असतात कंटिन्युअस. तर अशा प्रकारचे आपण याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेशन्स या ठिकाणी आपण पाहू शकतो. मग ही जे मचमास हायपोथेसिस आहे, दिस मचमास हायपोथेसिस it shows the movement of the food material from one part of the plants to the another part. मीन्स जायलेम टू फ्लोएममध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्लांट होतं किंवा मग अपवर्ड साईडला सुद्धा त्या ठिकाणी ट्रान्सलोकेशन होतं, डाऊनलोड साईडला सुद्धा
आणि लॅटरल ट्रान्सलोकेशनसुद्धा या ठिकाणी होत असतात. म्हणजे अपवर्ड ट्रान्सलोकेशन, लॅटरल ट्रान्सलोकेशन आणि डाऊनवर्ड ट्रान्सलोकेशन्स, असे तिघा प्रकारचे ट्रान्सलोकेशन्स या ठिकाणी होत असतात. नाव इथे सुद्धा आपण पाहू शकतो, दिस इज द lateral translocation, this is the upward translocation and this is the downward translocations. अशा प्रकारचे ट्रान्सलोकेशन्स याच्यामध्ये होत असतात. अँड दिस इज कॉज बिकॉज ऑफ दिस ऑस्मोटिक प्रेशर. याच्यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर तयार होतात, कारण शुगरमध्ये एक प्रॉपर्टी आहे. शुगर काय करतं, शुगर जर या ठिकाणी जास्त असेल तर ते पाणी ॲब्झॉर्ब करतात. किंवा एखादा घरामध्ये सुद्धा असं धान्य असेल किंवा दाणे पडलेले असतील आणि त्याच्या शेजारी जर वॉटर असेल तर ते सीड्स काय करतात, पाणी ॲब्झॉर्ब करतात. किंवा शुगर आणि पाणी एका कागदावर ठेवा आणि एका बाजूला पाणीचा एक ड्रॉप असेल, त्याच्या बाजूला शुगर, थोड्या वेळाने शुगर काय करेल, ते पाणी ॲब्झॉर्ब करून घेईल. तशाच प्रकारचे या ठिकाणी शुगर आहे, त्या ठिकाणी पाणी काय करतात, ॲब्झॉर्ब करून घेते. तर अशा प्रकारचं आपण मचमास हायपोथेसिससुद्धा या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण या ठिकाणी आजच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलेलं आहे, दिस इज द ट्रान्सलोकेशन ऑफ ऑर्गॅनिक सोल्यूट्स. ट्रान्सलोकेशन ऑफ ऑर्गॅनिक सोल्यूट्स आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ट्रान्सलोकेशनची डेफिनेशन काय आहे, तर ट्रान्सलोकेशन इज द मुवमेंट ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्सेस मेड बाय द प्लांट इज कॉल्ड ॲसिमिलेट्स. ॲसिमिलेट्स मीन्स द शुगर्स अँड अदर केमिकल मेड बाय द प्लांट्स अँड ट्रान्सलोकेशन टू द फ्लोएम टिश्यू. ही आपण या ठिकाणी डेफिनेशन्स या ठिकाणी पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आपण डाऊनवर्ड ट्रान्सलोकेशन पाहिलं, अपवर्ड ट्रान्सलोकेशन पाहिलं आणि लॅटरल ट्रान्सलोकेशन्स पाहिलं. देन डाऊनवर्ड ट्रान्सलोकेशन हे स्टेम आणि रूटच्या साईडला होतं. अपवर्ड ट्रान्सलोकेशन बर्ड्स आणि एंड लीव्ज असतील किंवा फ्लावर असतील त्याच्या साईडला होत असतात. आणि लॅटरल ट्रान्सलोकेशन्स हे होत असतात पिक टू कॉर्टेक्स. ओके, या ठिकाणी अशा प्रकारचे ट्रान्सलोकेशन्स आपण पाहिलेले आहेत. मचमास हायपोथेसिसमध्ये आपण हे चेंबर्स या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्या चेंबर्समध्ये ए चेंबर पाहिलं, बी चेंबरमध्ये पाहिलं. ए चेंबरमध्ये कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्स आहे. कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्स वॉटर ॲब्झॉर्ब करतात. प्रेशर वाढल्यानंतर ते पाणी परत या ठिकाणी याच्यामधून बीमध्ये येतं. मग बीमध्ये या ठिकाणी पाणी आल्यानंतर ए ॲपियर या ठिकाणी दिसतं, नंतर या ठिकाणी बाहेरच्या बाजूला येतं, परत या ठिकाणी शुगर ॲड होते आणि परत या ठिकाणी ऑस्मोटिक प्रेशर वाढतं आणि परत पाणी असं कंटिन्युअस याच्यामध्ये फिरत राहतं. म्हणजे प्लांटमध्ये सुद्धा सर्क्युलेशन्स हे कंटिन्युअस होत असतं. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी या फिगरमध्ये पाहिलं, दोघं फिगरसुद्धा कम्पेअर केले. हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ प्लांट सेल्ससुद्धा पाहिले. फ्लोएम असेल, झायलेम असेल, त्याच्यामध्ये कॅम्बियमसुद्धा असतील. याच्यातून पाणी हे वरच्या बाजूला येईल, त्याच्यानंतर मेसोफिल सेल्समध्ये, मेसोफिल सेल्समधून फ्लोएममध्ये. म्हणजे या ठिकाणी जर फूड मटेरियल बनलं तर ते फ्लोएममध्ये येईल, मग ते पाणीसुद्धा इकडच्या बाजूला येईल, परत वरती येईल. म्हणजे अशा प्रकारचे कंटिन्युअस सर्क्युलेशन्स या ठिकाणी होत असतं. अशा प्रकारचे मचमास हायपोथेसिससुद्धा आपण या ठिकाणी स्टडी केलेला आहे. अशा प्रकारे आपलं या ठिकाणी सेकंड युनिटसुद्धा संपलेलं आहे. ओके, तर सेकंड युनिटवर जे क्वेश्चन्स, काही ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स मी तुम्हाला देणार आहे किंवा त्याच्या नोट्ससुद्धा मी तुम्हाला देणार आहे. त्या नोट्स सर्वांनी आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स हे तुम्हाला आपण जे ऑनलाईन टेस्ट होणार आहे त्या टेस्टसाठी इम्पॉर्टंट असतील. ओके, थँक्यू व्हेरी मच.